नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय आलं ना, जवळपास 5-6 दिवस झालेले मला पुण्यामध्ये येऊन, पीजीला येऊन. तर मी कपडे धुतलेले नाही अजून. तर मी काय करतो आता, माझे सर्व कपडे धुवून घेतो. आता धुवून काही इथं वॉशिंग मशीन आहे आणि मी याच्या आधी कधी वॉशिंग मशीन वापरलेलं नाहीये. माझा पहिलाच वेळ आहे वॉशिंग मशीन वापरायचा. मी काय करतो, खाली जातो. खाली जाऊन एक सर्फचा पुडा आणतो, म्हणजे निरमा म्हणतात. त्या निर्म्याला घेऊन येतो खालून येऊन मी आता. मग जातो वरती कपडे धुवायला. वरती एक मशीन आहे कपडे धुवायला, खाली पण एक मशीन आहे, पण वरती जास्त मला सोपं वाटतंय. तर तिथं जातो. आता पहिलं खाली दुकानात जातो. दुकानातून मी सर्फ आणतो, म्हणजे निरमा आणतो. आणि तुम्ही म्हणशाल हा लाईट का बरं चालू असतो? हे पीजी जे आहे ते खूप कंजेस्टेड आहे. उजेड वायर व्यवस्थित येत नाही रूममध्ये. त्याच्यामुळं लाईट हा कंटिन्यू चालूच ठेवावा लागतो. मी रूममध्ये आले तर लाईट कायम चालू ठेवावा लागतो. आता मी तुम्हाला लाईट बंद करून दाखवतो. कसा अंधार पडतो बघा. काहीच दिसत नाही डायरेक्ट. आणि हा सकाळचा टाईम आहे बघा, तिकडं उजाड दिसतोय तुम्हाला या खिडकीमधून किंवा इथून उजाड दिसेल. इथं पण लाईटच लावलेला आहे. त्याच्यामुळं ह्या रूममध्ये इथे त्याच्यामुळं कायम कंटिन्यू लाईट चालूच ठेवावा लागतो. सो या अशी लाईट चालू ठेवावी लागते बाहेर पण. आता उघडली लिफ्ट. आली लिफ्ट. आता हे ग्राउंड आणि लिफ्ट लवकर बंद पण नाही होत. आता होईल. आता खाली इथे तुम्हाला दाखवतो. इथं पण 2 मशीन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कपडे धुवू शकता. हे बघा, हा पहिला आणि हा दुसरा. पीजीच्या समोरच्या दुकानात गेलो मी, तिथून सर्फ एक्सेलचे जेलचे 3 पाऊच घेतले आणि आता चाललो वरती. आलेलो आहे मी आता रूममध्ये. हे घेतले सर्फ 5 आणि ही एक जीन्स 6. रुमाल पण धुवायचे मला. हा एक रुमाल आहे बघा, हा असा मळलेला आहे. साधारणतः इतके कपडे मला धुवायचे आता. आता मी बकेटमध्ये टाकून घेतो आणि जातो. मी हा नळ चालू केला इथं, पण याच्यामध्ये पाणी काही पडत नाहीये. आणि हा नळ चालू करून पाहिला, याच्यातून पाणी येतंय. मला असं वाटतंय नळ खराब आहे मशीन. हे बटन पण दाबून प्रेस करून बघितलं, पण काही होत नाहीये. आता मी खाली जातो. सो असं आहे, आता मी खाली जातो परत. मला नव्हतं जायचं खाली, खालून वरती यायचं होतं म्हणून. आणि बाहेर इतकं ऊन आहे आणि तिथं कसा अंधार आहे तुम्ही बघितला. या साईडला कपडे वाळवायची जागा आहे. खाली या लोकांनी तरी धुवायला टाकलेले ऑलरेडी ते कपडे, दोन्ही पण याच्यात. आमच्या पीजी मधले वॉशिंग मशीन ऑलरेडी बिझी आहे सर्व. आता मी हे दुसरं पीजी याच मालकाचं, या पीजी मध्ये आलेलो आहे. हे नवीनच बांधलेली यांनी बिल्डिंग. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, हा बिझनेस खतरनाक प्रॉफिटेबल आहे. मी तुम्हाला त्याच्यावर डेडिकेटेड व्हिडिओ बनवले परत. आता मी जातो वरती तोपर्यंत. सो पाणी आलं आता फाइनली. चालू करने के बाद एक बार घूमेगा ना, हाँ। फिर रुकेगा तो फिर उसके बाद आएगा पानी। अच्छा, डाल देता हूँ मैं मेरे कपड़े फिर. और ये कब डालने का है? डालने कहाँ पे डालने का? ऊपर से? इन्हीं में डालने ना, ऊपर से डालने में, इसमें डालने में ठीक है। वो कब नहीं निकलता ना, वो कैसे निकलता ट्रे? हाँ ऐसा है वो. इधर डालने का है मतलब वो डालने से डाल दो बस। पानी में मिक्स होता क्या? इसमें डालने से मिक्स कर दो। कितने डालने खाली पड़ेंगे? ये देखो ना, ये खाली जम है ये। कितने डालने पड़ेंगे? डाल दो, इसमें डाल दो। सो आता लावलेलं आहे मी हे. आता हे पाणी भरल्यानंतर ऑटोमॅटिक भरेगा ये पानी। हाँ पानी भरने के बाद खुद चालू होगा, ये घूमेगा। हाँ फिर एक बार दोबारा पानी आएगा। हाँ। साफ एक बार गंदा पानी जाएगा ना, हाँ। फिर दोबारा साफ पानी आएगा। हाँ. फिर वो जाएगा तो फिर सूख जाएंगे कपड़े। अच्छा, आता हे 45 मिनिटं चालणार आहे जवळपास. पाणी भरत आलेले वरपर्यंत. पडतंच अजून पाणी, खूप स्लो आहे पाणी. मी काय करतो, एकदा चालू होऊन देतो आणि मग जातो. अजून एक पुडी आणलेली टाकूनच देतो. पाणी भरून झालं. आता हे मशीन फिरायला लागलं बघा. तर अजून बरोबर
44 मिनिटं बाकी. आलेलो आहे मी आता रूम मध्ये. आता मला जायचंय जवळपास 40 मिनिटांना. आता मला झूम बघायचंय. आता 5 वाजलेले, तर मी 5:40ला जवळपास 5:45 वाजच्या दरम्यान जातो, तिथं पाहतो काय राहतं. तोपर्यंत ऑफिसचं काम बघतो. तर 5:45 झालेले, 5:45 झालेले. आता जातो मी, बघतो कपडे धुतले का नाही तिथं. आणखी 9 मिनिटं बाकी आहे. कपडे सुकवायचं चालू आहे सध्या. झालं काहीतरी वाजतंय आता ट्यून सारखं. आता बघतो मी ओपन करून. हे बघा, कपडे धुवून झालेले आणि बऱ्यापैकी सुकलेले आता हे सगळे. पहिला मला रुमाल बघायचा आहे. रुमाल एकदम चिटकून गेलेले. तर सॉसचा डाग इतका काही भारी निघला नाही, पण म्हणजे हा बघा असा निघला तो. थोडा आहे अजून, बकेटमध्ये काढून घेतो. कपडे धुतले मी, पण कपड्याच्या अंगावर आहे ना असं, हे बघा आता, हे बघा हे दिसतंय असे कशी तरी डाग पडलेले. मला नाही माहीत कशाचे डाग आहे, पण भरपूर आहे. त्याच्यामुळे मी परत कपडे पिळून घेऊ राहिला. इथं बघा काहीतरी डाग पडलेले, मला नाही माहित. हे माझे कपडे काही इतके मळालेले नव्हते, कशामुळे झाले आता मी परत पिळून काढतो यांना. हे बघा इथं साध्या पाण्याने पिळून काढतोय फक्त. सो झाले माझे आता कपडे धुवून. परत धुवा लागले मला पाण्यामध्ये, कारण थोडे खराब होते ते, काहीतरी घाण होती, मला नाही माहित काय होती. अजून 2 रुमाल बाकी आहे. एक रूममध्ये जाऊनच सुकवायला टाकतो, कारण इथं जर टाकले वाऱ्याने उडून जाऊ शकता त्याच्यामुळं. तर हा होता आजचा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.